जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. रोठ्यातील निर्गुण घटनेविरोधात देवळीत सर्वपक्षीय आक्रोश. आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, नागरिकांची एकमुखी मागणी. रोठा येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या निर्गुण हत्येच्या घटनेनंतर देवळी शहरात आज संतापाची लाट उसळली आहे. सर्वपक्षीय संघटना, महिला मंडळ आणि विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत उपविभागीय अधिकारी प्रफुल्ल चौधरी आणि देवळीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप चापरडे यांना निवेदन सादर केले. यावेळी आरोपीला कठोरात कठोर म्हणजेच फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी ठाम मागणी करण्यात आली. नागरिकांनी या प्रकरणाचा जलदगती न्यायालयात खटला चालवून पीडित कुटुंबाला न्याय देण्याची मागणी केली आहे. या मोर्चात देवळी शहर बजरंग दल, काँग्रेस युवा संघर्ष मोर्चा, माजी नगराध्यक्ष जवाहरभाई दिनेश भाऊ क्षीरसागर, मोहन भाऊ जोशी, अजय देशमुख, नगरसेविका अर्चना ताईमून यांच्यासह महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची आणि शेकडो नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. रोठा घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा मिळावी आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये असा निर्धार व्यक्त करत नागरिकांनी प्रशासनाला तातडीनं कारवाई करण्याचं आवाहन केलं. आनंद ओझा, जनसंग्राम न्यूज, देवळी.